काही दिवसांपूर्वी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये मध्यरात्री प्रवेश केलेले माजी गटनेते किसन जाधव हे पुन्हा दादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। आज सोमवारी भरणेवाडी येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट किसन जाधव यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे। स्वतः भरणे मामा हे किसन जाधव यांना घेऊन सोलापूरला आल्याचं सुद्धा समोर आलं। हॉटेल बालाजी सरोवर येथे त्याबाबत मीटिंग सुरू होती। याविषयी दत्ता मामा भरणे यांना विचारलं असता ते काय म्हणाले बघा। दोन माजी नगरसेवक ज्या आहेत ते घरवापसी करणार होते, मात्र शहराध्यक्ष असतील, शहर कार्याध्यक्ष असतील यांनी तीव्र विरोध केला आणि त्यामुळे त्यांची घरवापसी टळलेली आहे, जी घरवापसी होणार आहे। काय नक्की चित्र आहे? मला या बाबतीमध्ये काहीच कल्पना नाही आहे, परंतु शेवटी आता प्रत्येकाला अधिकार आहे। माझं म्हणणं आता उद्या तर शेवटचा फॉर्म भरण्याचा दिवस आहे, तर प्रत्येकाला अधिकार आहे की प्रत्येकाने ज्याला जे योग्य वाटतं त्याप्रमाणे करावं किंवा ते करतायत, पण त्याबद्दल आपलं कोणाचं ऑब्जेक्शन असायचे काय कारण नाही। आता आम्ही सगळेच दोन्ही युती म्हणून आम्ही 102 जागा लढवतोय, भारतीय जनता पार्टी लढवते किंवा इतर अनेक काँग्रेस असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा गट असेल किंवा इतर जे काय हे असतील ते सगळेच निवडणूक यामध्ये लढवत आहेत। शेवटी निवडणूक ही निवडणूक असते आणि निवडणुकीपुरतं राजकारण करायचं, निवडणूक संपल्यानंतर राजकारणाच्या जोडे बाजूला सारायचं हे आमच्या सगळ्या नेत्यांची आम्हाला सर्वांना सूचना आहेत। तर निश्चित प्रकारे येणारी निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून लढवतोय। मामा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोघेही एकत्र येऊन लढतात, मात्र चिन्हावरून आपल्या स्वतंत्र चिन्हावर लढणार आहे। या बाबतीमध्ये मला काय त्याबद्दल कल्पना नाही। या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल या सर्वांना ती माहिती असेल। जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसल्याबद्दल त्याबद्दल भाष्य करणं चुकीचं आहे। रोहितदादांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही एकत्र लढतो, मात्र चिन्ह आमच्या। ते रोहितदादांनाच माहिती असेल, मला त्या बाबतीमध्ये कल्पना नाही। मग घरवापसीचं काय त्या दोन माजी नगरसेवक? मला या बाबतीमध्ये काहीच मंत्री आहात, आनंदित आहात या सगळ्या प्रकारात? नाही, या बाबतीमध्ये काय मला आयडिया नाही। आलं तर स्वागत आहे, नाही आलं तरी काय अडचण नाही। तुमची भेट घेतली यायला ते तीव्र इच्छुक होते, तुमची भेट पण झाली। इच्छुक माझी भेट तर माझी सगळ्यांचीच होत असती। भेट तर माझी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांची भेट असती, आमदारांची भेट असती, गटनेत्यांची भेट असती, नगरसेवकांची भेट असती, सर्वच पक्षाच्या। माझं आमच्या सगळ्या आपल्या सगळ्याला माहिती आहे की थोडा स्वभाव माझा वेगळा असल्यामुळं सर्वच पक्षाची नगरसेवक असतील, गटनेते असतील, आमदार असतील, आम्ही सगळेजण एक वेगळे हे नसतं, आम्ही सगळे एकत्र भेटत असतो। आणि मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणी आला तरी आनंद आहे, नाही आला तरी आनंद आहे। यादी कधी जाहीर होणार आहे? यादी या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शेवटी कुठल्याही पक्षाची यादी ही सर्वे हा केला जातो। आमच्याकडे जो कालपर्यंत आजपर्यंत जे उमेदवारांनी अर्ज भरले त्या सर्वेचं काम हे कदाचित आपल्याला माहिती नसेल, या शहरामध्ये चालू आहे। कदाचित रात्री उशिरापर्यंत त्या सर्वेचा रिपोर्ट हा आमच्याकडे येईल। पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेबांकडे येईल आणि तटकरे साहेबांकडे आल्यानंतर तो रिपोर्ट, तो अहवाल तो खाली आपल्या पक्षाच्या आमच्या इथल्या प्रमुखांकडे ते पाठवतील आणि त्याप्रमाणे उद्या साधारणतः फॉर्म भरल्याच्या शेवटच्या दिवशी फॉर्म भरल्यानंतर उद्या संध्याकाळी उद्या दुपारी ती यादी जाहीर होईल। एबी फॉर्म पक्षाकडून आले, एबी फॉर्म पक्षाकडून आलेले आहेत आणि त्यामुळं तेच तुम्हाला सांगितलं की सर्वेचा रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यावर बोलणं बरोबर नाही। सर्वेचा रिपोर्ट आल्यानंतर सर्वेमध्ये ज्यांचं नाव वर दिसतंय, जरी माझ्या एखाद्या जवळचा असला, गाडीतला असला, राईट हँडला असला, लेफ्ट हँड असला आणि त्याचा सर्वेमध्ये जर रिपोर्ट आला नाही तर पक्ष त्याला उमेदवारी देणार नाही। परंतु त्याला राईट हँड लेफ्ट हँडला कुठेतरी आम्ही पक्ष त्याचा वेगळ्या प्रकारचा विचार करून त्याचंसुद्धा कुठेतरी आम्ही निश्चित प्रकारे आम्ही त्याला पण न्याय देऊ। ते मैत्रीपूर्ण लढत करण्याची जर वेळ आली तर तशी परिस्थिती आहे? आता या बाबतीमध्ये आज सांगणं चुकीचं होईल, कारण उद्या दुपारनंतर या बाबतीमध्ये चित्र स्पष्ट होईल। मामा, तुम्ही शिवसेनासोबत युती केलेली आहे, प्रचाराचा समन्वय कशा पद्धतीचा असणार आहे? आणि प्रचाराचा समन्वय या इथले आमचे स्थानिक पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, आमचे खरडमल साहेब असतील समन्वयक, आणि शिवसेनेचे जे त्यांचे प्रमुख आहेत ते सगळे एकत्र बसून ते समन्वय ठेवतील आणि योग्य प्रकारे आमच्या पक्षाचा विचार आणि आम्ही सोलापूर शहरासाठी काय भविष्यामध्ये आमचं विजन काय असणार आहे, आम्ही काय करणार आहोत हे समोर मतदारासमोर मांडतील। स्टार प्रचारक म्हणून कोण येणार आहे काय चर्चेत? स्टार प्रचारक नाही, सगळे स्टार तुमच्या सगळं सगळे स्टार प्रचारक